मम्मी करते आता ब्लाऊज कटिंग. आज ब्लॉग आहे ना किती वाजता, 10:30 वाजता चालू झालं आहे. मी शिवणार आहे हा ब्लाऊज. मम्मीला आज किती ब्लाऊज शिवायचे? 4 ब्लाऊज शिवायचे, द्यायचे कस्टमरचे. मी शिवणार तो ना. अजून आज तर फॉल आणायला जायचं आहे परत. काल इतके ब्लाऊज आले कस्टमरचे, परत काल संध्याकाळी ते कापायचं राहिलंय. त्यानंतर जोडलं का मग कापून. का बरं? ते ना खाच पडते. मला असं ते शिवायला लय अवघड जातं. जर मधून कापलं तर सोपं जातं ते पार्ट बाजू. हा नाही हा ना, खरंच ना. नको ते लई मशीनवाले हे होतं. काही नाही होत. मी नाही ना, खरंच ना. मी धरते ना. नको, मी कापून घेईन शिवायला. काय नाश करशील सगळं? नाही, उलट सेपरेट आणि इतक्यात शिवून होतं, लय सोपं जातं. गाळा कसा घेते? एकदम छोटंसं माप आहे. तुझा माप आहे तुझी. तुझ्याच माप शिवायचं. तू गाळा कसं घेते त्याचा? कसं घेऊ? सिंपलच घे. थोडा डिझाईन. स्टार नको. पंचकोनी घे ना मग. थोडासा हे घेतला असा पान. नको, पान नको. तो आकार द्यायला लय. पंचकोनी घातलं तरी चाल. म्हणजे त्याला लेस लावते. आमच्या मंगूच्या शांगू चालली आहे. मंगून काय ना बोनीला कसे नका लावले दाण्यांच्या. आता मी बॉबिन भरते याची. ऑर्गेन्झा कापड आहे. बाई आता तुला पहिला फॅन बंद करावा लागेल कटिंगला. ऑर्गेन्झा कापड माझे ना साड्यांना फॉल लावून झाले. आज शिलाई करून झाल्या. काल लावून ठेवलं होते मी फॉल साड्यांना, तर आज पटकन आवडलं आमचं, म्हणजे फॉल लावून झाले. म्हणजे डिझाईन कधी गोपी तर बाई म्हणजे कोंबडा बाई घ्यायची का? नको, कोंबडा बाई पण जाऊ दे. ती डिझाईन काही नाही एवढी, नको घेऊ. नाही तर कोंबडा बाई लय भारी होईल. ती म्हणे तुमच्या मनानेच घ्या म्हणे बाई. कोंबडा बाईला आहे ना ही डिझाईन पण तिची अशी दंडाली ना, बाईला अस्तर नाही लावायचं. इथं मस्त चुने येतील. असं शिवायला सोपं जातं बाई. लय त्रास देते ते बाकीचे कपडे शिवायचे. घागऱ्यावर चेहरा डायरेक्ट डायमंड राहते. टेन्शन आहे ब्लाउजांचं. आज ते सोनीचं आज तर नाही म्हणा. मला आरीवर उद्या करायच्या पहिलं नवरीच्या ब्लाऊजला. हळदीचं कापून घेते उद्या तिचं. एवढी फिटिंग बोलली दीदी. लय छोटा मापी नाही ना तरी. नाही ना. हा मी ते दंड घे, छोटा आहे ना त्याची. 9:30चीच घडी घेतली. माझंच माप. हा कापू नको लई खेटून बरं का नाही, दीदी. ते बाईचं जास्तच बाई टोचलं असतं. एकदम बरोबरी नाही ना तिला. एकदम बरोबर म्हणून 9:30चीच घडी घेतली मी. किती छोटं माप आहे ना. शिवायला मजा वाटते असं. ते पटकन गोंडे गेले. नाही खाली. छान आहे. बैले छान आहे त्याची डिझाईन नाही भारी वाटते. मोठाच आहे मशीन आहे तिच्यात घरी करून देईल. मम्मीने ना डायरेक्ट 4 अस्तर एक ठेवून कापली. का एकच मॅप होतं त्याच्यामुळे ना सगळे एक ठेवून कापलं.
मी करत होते कस्टमरची स्ट्रेटनिंग आणि मला खूप सारे कमेंट आहे की तुमचं शॉप कुठे आहे. तर आपलं शॉप आहे ना चासनळीला आहे. जर तुम्ही जवळ असेल तर नक्की या कोपरगाव तालुक्यामध्ये आहे. आणि आपले ना पार्लरचे पण क्लासेस चालू आहे, बेसिकचे, ॲडव्हान्सचे. आणि क्लास झाल्यावरती ना स्टुडंटला ना सर्टिफिकेट, ट्रॉफी पण भेटणार आहे. आणि जे पार्लरचं सामान असतं ना, किट पण भेटणार आहे, ते पण फ्रीमध्ये. वॅक्सिटर, ॲप्रन, कात्री वगैरे सर्व राहतं त्याच्यामध्ये तर आहे ना. आणि प्लस सरकारी सर्टिफिकेट पण भेटतं. कस्टमर पाहिलं कसं बसलं. हा ना. म्हणतो आधी रील पाहून घ्या आणि मग आयब्रो करा म्हणतो. पार्लर वालीला रील दाखवू राहिले. काय खरं नाही म्हणा तुझं. आपलीच रील व्हायरल जाईल अशी काढलं ती पाहता पाहता. मोना डार्लिंगचं लय अवघड आहे. होय ना, रील पाहून घ्या म्हणे मग करू. मी करते आता ब्लाऊज कटिंग. सकाळपासून हे ब्लाऊज घेऊन बसले मम्मी, पण अजून काही कटिंग होईना. एवढा पसारा घरात, तरी मी लई आवरलं इथलं थोडंफार. लई पसारा होता. आज मला तांदूळ चाळायचे होते ना. कस्टमर बी लई चालू होते आज. एवढे नव्हते पण मग होतेच ना. वेळ जातो आणि क्लासचं विचारायला येते मुली, त्यांच्यात वेळ जातो. माहिती सांगता आता मम्मीला ब्लाऊज शिवायचे. 6 वाजले आता. माझं मस्त थोडं आराम पण झाला आहे कस्टमर करून. पण मम्मीचे काय ब्लाऊज कटिंग होईना. पार एक आज तर ठेवून मम्मीने कटिंग केलं तरी मम्मीचे ब्लाऊज कटिंग होईना. लवकर कटिंग हो म्हणून सगळे आज तर एक ठेवले, पण ते काय अजून होईना कटिंग. किती राहिले आता? राहिलंच काय? मेहंदी कलर तेलीच तरी करावं लागणार. तिकडे लय चिंध्या पडलेले. ये ना कशातले काय झालाय तो ब्लाऊज ना. तू फक्त आता उका लावायचं काम कर, बाकीच नको. मला ते एका साडीला फॉल लावायचं आता. एका साडीला फॉल लाव. परवा यायचे का? आई बाई, सोमवार उद्या आहे मम्मी. आज कोणवार आहे? शनिवार. हा का? उद्या रविवार आहे का? हा. मी कसं असं म्हणतो काय ना, हीच तरी ठेवून दिली तिकडे. उद्या आपल्याला धोंडा खायला जायचंय सासूबाईच्या. तिच्या सासूने बोलवेले धोंडा खायला. त्या म्हणत्या घुमरेबाई म्हणायचंच नाही. सासूच म्हणायचं. झाली चालू. पाय ठेवून सकाळपासून चालू मशीन. हा ना. येडी वापरते. कशाला आस्तरला करते का? नाही आस्तरला केली आस्तर करून आपण थोडा आराम केला ना तर मला असं आळस लागला. जर राहते ना घर आवरून देते, फॉल लागते साड्यांना. नाही तर असं बसून बसून इतका आळस बसल्यावर मस्त. आता चहा पण काल पण काही काल पण काहीच काम नाही. काल आपण चहाला लवकर पेलो. साडी कुठेही फॉल लावायला. इतका पाऊस चालू आहे, वारं पण इतकं चालू आहे, पाऊस पण इतका चालू आहे ना. आणि इतका अचानक पाऊस आला, अचानक वाऱ्यांची चालू. माझा आवाज सुद्धा जात नसेल एवढा वारं पाऊस आहे. उन्हात पाऊस चालू होता मगाशी. इतका डेंजर पाऊस चालू आहे. वारं तर लई आहे. बापरे. फायनली मम्मी बस
बसली आता ब्लाऊज शिवायला 8 वाजता. स्वयंपाकाची अजून चटपट स्वयंपाक लागली. करायचा आहे आम्हाला. आज आहे ना इतका पाऊस झाला, एवढा तुफान पाऊस आणि वारा तर इतका होता ना. आत्ताशी 8 वाजले, आता पाऊस थांबला आहे आणि असं गार वारं सुटलं ना, इतकं भारी वाटतं. दिवसभर इतकं गरम होतं आणि आता इतका भारी वाटतं. इतकी भारी हवा येते का मम्मी? बरं. आमच्या तर एवढे घरातले डायरेक्ट की सगळे इथं चिंध्यान ते होतं, सगळं उडत होतं का गं, डायरेक्ट घरात वारं होतं. वारच खूप होतं. एवढं वारं होतं खिडक्यांमधून, इतकं वारं सगळं उडत होतं कपड्यान ते. गारवा झाला पण मस्त गार गार वाटतंय आता, नाहीतर लय गरम व्हायचं. कालपासून खूप उष्णता होती. लाईट पण नाही आता. तरी शिवाय बरं तरी आपली इन्व्हर्टरवर चालती मशीन म्हणून काही नाही. त्याच्यामुळं काम होतं अर्जंट असल्यावर मग परत उद्या 4 ब्लाऊज द्यायचे, आता शिकी एक शिवायचं चालू आहे. नाही करते ना. तरी मी आज 2 शिवले. शिवले ते ते त्याच्यामुळं- अर्जंट पेज होते पण झाले. त्याच्यावरचं काम झालं माझं नव्हतं. क्लास पण चालू राहते. आता ये होती शिवून. लाईट कधी येते काय माहिती. आता स्वयंपाक करू, लाईट नाही तर स्वयंपाक करून घेऊ. एवढं झालं आता स्वयंपाकच करून घेऊ, मग मशीन बसते. तो साडीला मॅचिंग झालाय तो ब्लाऊज पीस थोडासा. त्याच्यावरचं पण छान होतं.